अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारमध्ये भरत आहे. तर मी सातारमध्ये आहे. सातारच्या नजीक पाली, जे खंडोबाची पाली आहे, तिथून एक 2 किलोमीटर अंतरावर शंकर कवळे यांचं गाव आहे आणि मी त्यांच्या घरी आलेलो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलन त्याला लवकरच 100 वर्ष पूर्ण होतील. माहित नाही ते काय, आपलं साहित्य संमेलन आपल्यासारख्या लोकांना कोणी विचारतच नाही, त्यामध्ये कितवं आहे, काय फॉलात जायची काही गरज नाही, परत आहे कितवं तरी. तर ते साहित्य संमेलन सातारमध्ये होते. तर त्या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे मला असं वाटलं की शंकर कवळे ना 100% ह्या साहित्य संमेलनामध्ये काही निमंत्रण दिलं असेल, काय 5-10 मिनिटाची तरी त्यांना स्टेजवर संधी दिली असेल, एखाद्या चर्चासत्रात वगैरे सहभागी करून घेतलं असेल असं मला वाटलं. माझी भाबडी आपली आशा होती, म्हणून मी त्यांना भेटायला आलेलो आहे आणि मग त्या अनुषंगाने मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. तर कवळे साहेब, तर मला आता सर्वप्रथम हे सांगा की तुम्ही किती पुस्तकं लिहिलेली आहेत? तर ती तुमच्याकडे आता हातात आहेत पुस्तकातले एक एक पुस्तकं जरा दाखवा. 9 पुस्तक आहेत. 9. बर. ही पहिली आरती. हा, बर बर. हे आरती, हे पहिलं पुस्तक. बर. दुसरी अनुराग आहे, त्याची काय आरती म्हणजे काय, कुठल्या देवाची आरती आहे का? नाही, हुंडाबळी, ह्या हुंडा विषयावर. अच्छा, म्हणजे जे काही हुंडा प्रति विरुद्ध आवाज उठवणारी ती कादंबरी. ओके, बर. दुसरी अनुराग आहे, त्याची काय प्रत माझ्याजवळ नाही, ती प्रेम विषयक आहे. बर. तिसरी ही बिजली आहे, ही गुन्हेगारी आहे विषयावर आहे. कशा? गुन्हेगारी. गुन्हेगारीवर. अच्छा, गुन्हेगारीवर. बर. रहस्य कथा आहे ती. बर. नंतर हे तुम्ही लोकशाही बद्दल लिहिले. जे लोकशाहीत वागायचं कसं. बर. म्हणजे तुमची संविधान आणि लोकशाहीच्या लढाईमध्ये सुद्धा तुम्ही लिखाणाच्या माध्यमातून योगदान दिले. आहे. बर. लेख संग्रह आहेत. लोकशाहीत वागायचं कसं या विषयाला धरून सर्व लेख आहेत 14-15. बर. त्या विषयावरती पुस्तक आहे. बर. हे बुद्धिमान बिरबल, लहान मुलांना अगदी योग्य अशा मार्गदर्शक त्यात कथा आहेत छोट्या छोट्या. बर. आणखी हे अण्णाभाऊ साठेंचं चरित्र. हे चरित्र आहे अण्णाभाऊ साठेंचं चरित्र. अजून एक आहे ना, हे सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं चरित्र. हे सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं चरित्र आहे. 2 तुम्ही चरित्र लिहिलेत. बर. ह्या माणुसकीचा मोठेपणा. हे काय? माणुसकीचा मोठेपणा, ह्यातून आपला 7वीच्या पुस्तकात पाठ घेतला. ह्याच पुस्तकात घेतलाय. बर. आणि हे मृगजळ. हे आत्मकथा नाही, तुमचा आत्मकथा. तुमचा प्रवास आहे याच्यात. माझा प्रवास. बर.